श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 10 जून वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत वटपौर्णिमा. दरवर्षी आपण ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, पतीच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, पतीच्या उत्तम आरोग्यासाठी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करत असतात. तसेच आपण या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची देखील पूजा करत असतो. हा दिवस त्यांना देखील समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते. तिची सेवा, उपाय, उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य, समृद्धी प्रदान करत असते. तसेच या दिवशी चंद्र हा आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. तो त्याच्या प्रकाशातून सुख, समृद्धी प्रदान करत असतो. त्यामुळे पृथ्वीवरती सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात. या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायातून आपल्याला त्या दिवसाचं शुभफळ प्राप्त होत असते. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या मंगळवार वटपौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण पतीवरून ओवाळून टाका ही एक वस्तू. तुमच्या पतीकडे पैसा हा चालत येईल. पतीच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. सर्व दुःख, संकट, अडचणी संपेल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला पतीवरून ओवाळून टाकायच्या आहेत, कोणत्या वेळेत टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. उद्या तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला पतीवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहेत. उद्या वटपौर्णिमा आहे तर पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, पतीची प्रगती होण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी बघा, आपल्या पतीला अकाली मृत्यू येऊ नये यासाठी स्त्रिया व्रत करून वडाच्या झाडाची पूजा करत असतात. आणि या दिवशी जर आपण आपल्या पतीसाठी काही उपाय जर केले तर ते देखील खूप प्रभावी ठरत असतात. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पतीचं स्थान हे खूप मोठं असतं. आपल्या पतीची उत्तम प्रगती व्हावी, आपल्या पतीला प्रत्येक कामात यश मिळावं, पतीच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, पतीवर कोणतेही वाईट संकट, अडचणी येऊ नये असं आपल्याला वाटत असते. आणि यासाठीच जर आपण विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर त्या उपायाचं फळ हे आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप अधिक असते आणि या दिवशी आपण उपाय जर केले तर त्याचा खूप चांगला सकारात्मक बदल जो आहे तर तो आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आपल्या सुखी संसारामध्ये जर आपला पती चांगला असेल, त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी नसेल किंवा काही संकट नसतील, त्याची जर दिवसेंदिवस प्रगती होत असेल तर आपला सुखी संसार जो आहे तर तो अधिक चांगला होतो आणि त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही देखील कायम टिकून राहते. आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीसाठी करायचा आहे. जरी तुमच्या घरामध्ये पतीच्या आयुष्यात काही अडचणी नसतील तरीसुद्धा हा उपाय करायचा आहे, जेणेकरून भविष्यामध्ये वाईट संकट, अडचणी ह्या आपल्या पतीपासून दूर राहतील. तसेच तुमच्या पतीच्या आयुष्यामध्ये सध्या काही अडचणी चालू असतील किंवा काही इतर संकट असतील तर ते दूर होण्यासाठी, त्याची उत्तम प्रगती होण्यासाठी देखील हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्ही सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी अगदी रात्री 8, 8:30, 9 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे. त्या ताटामध्ये तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा घेताना कुठल्याही धातूचा घेऊ शकता, फक्त त्या दिव्यामध्ये तूप घालायचं नाही, कारण तुपाचा दिवा हा पुरुषावरून ओवाळला जात नाही. म्हणून तुम्हाला तेल घालायचं आहे. यानंतर हळद, कुंकू, अक्षता घ्यायच्या आहेत. थोडीशी फुलं असेल तर फुलाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत
आणि यानंतर तुम्हाला 2 वस्तू लागणार आहेत, त्या म्हणजे 1 मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि 1 मूठभर धणे घ्यायचे आहेत। या सर्व वस्तू तुम्हाला त्या ताटामध्ये घ्यायच्या आहेत। सर्वप्रथम आपल्या पतीला एका पाटावर किंवा आसनावरती बसवायचं आहे। यानंतर आपल्या पतीच्या कपाळाला हळद कुंकू अक्षता लावायचे आहेत, त्या दिव्याने ओवाळून घ्यायचं आहेत। यानंतर तुम्हाला मूठभर तांदूळ जे तुम्ही घेतलेले आहेत तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्या पतीवरून 3 वेळा तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत। ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला पतीच्या डोक्यावरून 3 वेळा ओवाळून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे तांदूळ तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये, टेरेसवरती किंवा घराच्या बाहेर जिथे पक्षी येतात तर तिथे तुम्हाला टाकून द्यायचे आहे, जेणेकरून ते पक्षी खाऊन जातील। तांदूळ ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला जे मूठभर धणे आपण घेतलेले आहेत तर ती धणे तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि आपल्या पतीवरून तुम्हाला 3 वेळा ओवाळून घ्यायचे आहेत। ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला ही मूठभर धणे ओवाळून घ्यायची आहेत। यानंतर जे आपण धणे ओवाळून घेतलेले आहेत तर ती धणे एका छोट्या पुडीमध्ये बांधायची आहेत। अगदी चिमूटभर धणे तुम्हाला बांधायचे आहेत आणि ती धण्याची पुडी नेहमी आपल्या पतीच्या पॉकेटमध्ये ठेवायची आहेत। यानंतर त्यातील थोडेसे धणे घ्यायचे आहेत, ते धणे तुम्हाला एखाद्या कुंडीमध्ये टाकायचे आहेत, त्याची कोथिंबीर तुम्हाला तयार करायची आहेत। जेव्हा ती धणे तुम्ही मातीमध्ये पेरतात आणि धण्यांची वाढ होते तशी तशी आपल्या पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते। धणे जे असतात तर ते अतिशय शुभ मानले जातात आणि म्हणून धणे तसेच तांदूळ हे शुभ कार्यामध्ये वापरले जातात। ते अतिशय पवित्र धान्य मानलं जातं आणि म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीवरून हे पवित्र धान्य जे आहे तर ते असं ओवाळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आता बघा, या दिवशी जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आणि जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रिया पतीचं औक्षण करू शकतात, काहीच हरकत नाही। आपल्याला फक्त देवाजवळ जायचं नाहीत, परंतु तुम्ही आपल्या पतीला देवघरापासून साईडला बसवून पतीवरून या वस्तू ज्या आहेत तर त्या ओवाळून टाकू शकतात। जेव्हा तुम्ही पतीसाठी हा उपाय करणार आहे तेव्हा पतीला सर्वप्रथम हात पाय स्वच्छ धुवून घ्यायला लावायचे आहेत आणि यानंतरच तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे। अतिशय प्रभावी उपाय आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की करा। या उपायाने तुमच्या पतीच्या जीवनामध्ये जी काही संकट आहेत, जी काही दुःख आहेत किंवा जी काही कष्ट आहेत तर ती 100% दूर होतील। पतीच्या ज्या काही अपूर्ण इच्छा आहेत तर त्या पूर्ण व्हायला सुरुवात होईल आणि सुख, शांती, समृद्धी ही तुमच्या घरामध्ये कायम टिकून राहील। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।